पास करून आलेले विद्यार्थी आहेत साहेब. रिटर्न एक्झाम पास करून आलेले विद्यार्थी आहेत. रिटर्न एक्झाम पास करून. आणि आम्हाला माहिती आहे का प्रेशराईज केलं होतं. ते काय बोलले माहिती आहे, जज काय बोलले स्वतः जज, की जोपर्यंत तुम्ही तर बाहेर गेले नाही, दुसऱ्या आम्ही बाहेर येतोच नाही, सकाळपासून थांबलो होतो. त्यामुळे दुसऱ्या शिफ्टला जेवून दिलं नाही तर रिस्पॉन्सिबल तुम्ही राहतात. कारवाई कायदेशीर कारवाई तुमच्यावर कायदेशीर ना बघून ना. ही रिटर्न एक्झाम आहे ना पास करून 11,000 विद्यार्थी पास झालेले आहेत. महिन्यापासून प्रॅक्टिस करणार तिकडे 18-20 मार्क घेणारे ऑफलाईन पॅसेंजर असायचा आणि वर्ड मध्ये मारायचे 18-17-16 मार्क घेणारे. इथं 0-0 कशामुळे इथं कीबोर्ड एंटर की दाबली तर एंटर की उडून जाते. इकडची शिफ्ट चालत नाही तर ती मॅडम म्हणते आतमधून इकडच्या शिफ्ट यूज करा. इकडच्या आम्ही फक्त मॅनेजमेंट बघितलं असतं की दुसरीच की दाबून आम्ही केलं असतं. आम्हाला कीबोर्ड तुम्ही इकडचा शिफ्ट खराब आहे म्हणून तुम्ही इकडचा दाबा म्हणताय. तर म्हणजे हे काय आहे? आणि मुद्दा काय हायकोर्टने आम्हाला सांगितलं QWERTY हा कीबोर्ड तुमच्या परीक्षेसाठी यूज होईल. आम्ही ते मान्य केलं. आम्ही त्या कीबोर्डवरती प्रॅक्टिस करतोय. तितके दिवस झालं. इथं आल्याच्या नंतर समजतंय हे दाबलं तर बी निघतंय तिथे. आणि 4च्या जागेवर 8 टाकलेला 8च्या जागेवर 4 आणि जसं की आता तुम्हाला मॅडम बोलले की आयडी म्हणून त्यांच्याजवळ काही नव्हतं. ह्या याच्यात सगळा गोंधळ झाला. आयडी म्हणून त्यांनी हायकोर्ट न्याय देण्यासाठी आलंय का अन्याय करण्यासाठी आलंय? हायकोर्ट न्याय देण्यासाठी आलंय का अन्याय करण्यासाठी आलंय हा पण आम्हाला प्रश्न पडतो. कारण की सर आता सपोज की माझी प्रॅक्टिस तर मी 4 महिने झाले करतोय. मला माहिती मी पास होतोय. पण ज्या ठिकाणी एखादा विद्यार्थी पास होत नाहीये त्यांनी जर त्याची इथं आयडी प्रूफ त्यांच्याजवळ कोणतेच नाहीयेत, त्यांच्याजवळ दुसरा मुलगा जर बसवला, अशा काही केसेस आहेत आमच्या कानावर पण येतात. विद्यार्थी म्हणून आम्हाला पण निराश फील होत असेल ना, किंवा ते तिथे जाऊन काय आहे की तो कम्प्युटरवर तुमचा फोटो दिसत नाहीये. मग साईट बसलेला ऑब्जेक्शन पण करू शकत काय नाही. घेऊ शकणार आहे की तिथं बसलेला आणि मुलगा तोच आहे म्हणून. आता जर आम्ही मेरिट घेऊन पास होतोय, जे विद्यार्थी सपोज मी कोणालाही ब्लेम गेम करत नाही किंवा मला कोणाची हेलना करायची नाही. मी एक सांगतो की जो विद्यार्थी 67-69 हा जो कटअप होता त्या कटअपवर होता आणि त्याने जर डमी विद्यार्थी बसवला, जर त्याला 19-18 असे मार्क आले तर ऑब्विस गोष्ट आहे जो स्कॉलर विद्यार्थी आहे त्याच्यासोबत अन्याय होणार आहे. मग ह्याबद्दल हायकोर्टाने आधी का विचार केला नाही? आणखीन एक मुद्दा आहे. हायकोर्ट सगळी व्यवस्था आणखीन गोपनीय ठेवते. का गोपनीय ठेवते? तुम्ही IB ची एक्झाम कंडक्ट करताय का? नाही ना. जर तुम्हाला टायपिंग येत तर तुम्ही एक्झाम का कंडक्ट करताय? विनाकारण आम्ही मान्य केलं तुमच्या यंत्रणा असतात, तुम्ही सगळं काही प्रोव्हाइड करतात, आम्ही सगळं मान्य केलं. पण विद्यार्थी हा तुमच्याकडे लक्ष देऊन होता. 8 दिवस झालं परीक्षेची डेट आल्यापासून लक्ष देऊन होता की तुम्ही टायपिंग बद्दल काही गाईडलाईन्स देतात. पण त्यांनी आणखीनही इव्हन आम्हाला आणखीनही माहित नाही की गाईडलाईन्स काय आहेत टायपिंगच्या. आम्ही बाहेर येतो आम्हाला गाईडलाईन्स आम्ही केली कशी, मग करायची कशी, आम्हाला प्रॅक्टिस करण्याचं कसं होतं? इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही म्हणताय की सगळ्यांना समान न्याय देणार, सगळ्यांची परीक्षा समान. एकाला कीबोर्ड वेगळ्या कंपनीचा, एकाला कीबोर्ड वेगळ्या कंपनीचा, एकाचा डेस्कटॉप व्यवस्थित नाही आहे, दुसऱ्याचा डेस्कटॉप व्यवस्थित नाही आहे. इथं काही कीबोर्डवर तर असं 4च्या जागेवर 8 आकडा आहे, 8च्या जागेवर 4 आकडा आहे. बटन दाबलं तर एंटर की उडून जाते. तर मॅडम म्हणतात काहीला चिकट टेप लावलेल्या आहेत बटनला आणि इकडचं शिफ्ट चालत नाही, इकडचं चालतं तर ते म्हणतात इकडचं दाबा. कसं प्रॅक्टिस स्किल टेस्ट आहे ना. मग इकडं ज्यावेळेस इकडच्या टाईप करता येणार इकडचं शिफ्ट दाबा. सिस्टम सरळ टायपिंग कशासाठी प्रॅक्टिस हायकोर्टाने आम्हाला परमिशन देत नाही की तुम्ही कीबोर्ड यूज करा. प्रत्येकाची बॅग चेक करायची, प्रत्येकाच्या बॅगमध्ये कीबोर्ड निघणार. कमी एक करायचं की सगळ्यांना सेम कंपनीची कीबोर्ड तरी प्रोव्हाइड करायची. इव्हन त्यांची परीक्षा फीस 1000 रुपये होती. 1000 रुपये कशाचे घेतले? कीबोर्ड तुम्हाला जीएल वापरावं लागतं. चेंज करून देणार. सेंटरवाले बोलले तुमच्या नशिबावर राहिलं, तुम्हाला आता नशिबावर आम्ही पेपरच दिले नसते ना. आम्ही नशिबावर सोडलं. मेहनत कशाला गेली असते? आम्ही नशिबासाठी
पेपर पण नाही बघून दिले त्यांनी की कसं आहे काय खालून तुम्ही बघून जाताय म्हणून आयडिया पण नाही लागली ना कसं आहे काय. विशेष म्हणजे पाठीमागं बीडची जी एक्झाम झाली का त्याच्यामध्ये माझ्याकडे व्हिडिओ आहे. सेंटर इंचार्ज बोलल्या सेकंड आणि थर्ड शिफ्टची एक्झाम मी कंडक्ट करणार नाही आणि आमची एक्झाम पण जिम्मेदारी घेत नाही. आणि सर आम्हाला मध्ये असं सांगितलं की तुमच्यामुळे सेकंड आणि थर्ड शिफ्टची एक्झाम नाही. मग आम्ही खाली येऊन ह्यांना विचारलं तर हे म्हणले आम्हालाच द्यायची नाही.